इयत्ता चौथी कविता चौथी या भारतात भाग 1. मुलांनो, आज आपण या भारतात ही कविता शिकणार आहोत. ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. त्यांनी आपल्या शब्दरचनेतून नेहमीच समाज प्रबोधनाचे काम केले आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला समाज तयार होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. चला तर मग आपण ही कविता पाहूया. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. कवी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे की या भारत देशात सर्व लोकांमध्ये नेहमी बंधुभाव म्हणजेच भावंडांप्रमाणे प्रेम राहू दे, असा आशीर्वाद दे. येथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. या सर्व लोकांमध्ये एकता दिसू दे, त्यांच्या विचारात फरक नसू दे. चला आता आपण पुढचे कडवे पाहूया. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकलान माझी वसुदे, देवरची असादे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. येथे कवी म्हणत आहे की भारत देशात हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम या सर्व धर्माच्या सगळ्या गरीब आणि श्रीमंत लोकांनी एकजुटीने आनंदाने राहावे. त्यांनी सगळ्यांनी स्वातंत्र्याच्या सुखाचा आनंद घ्यावा, असा आशीर्वाद मला दे. चला आता आपण पुढचे कडवे पाहूया. सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसुदे, देवरची असादे. येथे कवी म्हणत आहे की देशातील प्रत्येकाला मानवता म्हणजे माणुसकी कळू दे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम असू दे. तसेच प्रत्येक प्रार्थना स्थळावर एकत्रितपणे प्रार्थना होऊ दे. या देशातील तरुण हा उद्योगी आणि शूर आहे, तो चारित्र्य संपन्नही असावा, असा आशीर्वाद कवी येथे मागत आहे. सर, उद्योगी म्हणजे काय? मुलांनो, येथे उद्योगी म्हणजे कष्टाळू असा अर्थ घ्यायचा आहे.